मिळत आहेत ठाकूर आणि कुंदन. स्ट्रायकिंग एंडला ते म्हणजे ठाकूर आणि नॉन स्ट्रायकिंगला ते म्हणजे कुंदन. गोलंदाजी मार्कवरती रवी. नेरूळ संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, कारण त्यांना माहिती आहे आजचा शेवटचा सामना आहे. नंतर बॅड लाईटचा इश्यू येऊ शकतो, प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला फलंदाजी करताना, म्हणून त्यांनी फलंदाजी घेतली. षटकातील पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. हा डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज रवी यांची. ठाकूर यांना काही समजलं नाही चेंडू आणि डॉट जातो चेंडू. षटकातील दुसरा चेंडू सुद्धा अतिशय उत्कृष्ट होता, पण पंच यांच्याकडून वाईट इशारा येतोय. थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता, पंचांचा इशारा होता वाईट. या एक धावसंख्येनंतर संघाचं खातं खोलतंय टीम नेरूळ या संघाचं. षटकातील पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने टोलवला, वन बाउन्स डोक्याच्या वरून हा चौकार. दुसऱ्या चेंडूवरती चांगला कमबॅक म्हणावा लागेल फलंदाज ठाकूर यांचा, कारण पहिला चेंडू डॉट गेला होता त्यांच्याकडून. दुसऱ्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीने टोलवला आणि चौकार मिळवला. या 4 धावसंख्येनंतर ठाकूर यांची वैयक्तिक धावसंख्या 4 आणि टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 5. पहिल्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूवरती 5 धावा पटकवल्या, ती म्हणजे टीम नेरूळ या संघाची. पुढच्या चेंडूवरती सुद्धा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पायाला लागून चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. पंचांचा निर्णय येतोय 1 धावसंख्या. या 1 धावसंख्येनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 6. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाज रवी. या षटकातील पुढील चेंडू पुढे येऊन मारण्याचा पुन्हा प्रयत्न होता आणि हा उंच गेलेला आहे चेंडू. कुठंतरी क्षेत्ररक्षकाला न समजल्यामुळे हा झेल सुटलेला आहे आणि तदनंतर 2 धावा पळून काढले. तिसऱ्या धावसंख्येची सुद्धा प्रयत्न होता, परंतु पंच काय निर्णय असेल? डेड बॉल होता का? म्हणजे 2 धावा ना. पंच धावा किती? 2. तर या चेंडूवरती 2 धावा येतात. या 2 धावसंख्येनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 8. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन मारलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. पुन्हा एकदा 1च धाव येते आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये ठाकूर यांची रनआउटमध्ये विकेट गेलेली आहे आणि नेरूळ संघाला पहिला धक्का लागलेला आहे, तो म्हणजे ठाकूर यांच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या आहे ती म्हणजे 9. पहिल्या षटकातील 5 चेंडूची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 9. 1 विकेट. आता स्ट्रायकिंग एंडला आहे ते म्हणजे फलंदाज कुंदन, एक लेफ्ट हँडेड फलंदाज ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. असे फलंदाज आपल्याला बघायला मिळतील कुंदन. आणि नवीन बॅट्समन आलेले आहे ते म्हणजे प्रदीप. आता कुंदन यांना आपल्या हातामध्ये सूत्रे घेऊन आपल्या नेरूळ या संघासाठी चांगली धावसंख्या उभारावी लागेल.
बघूया कुंदन आपल्या संघासाठी किती धावसंख्या उभारतायत. रवी यांचा पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. हा जमिनी लगत पटकवलेला चेंडू आहे आणि क्षेत्ररक्षण झालेली चुकी त्यानंतर काढलेल्या 2 धावा. या 2 धावसंख्येनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नेरूळ 40+ या संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 11. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल नेरूळ संघाची, कारण त्यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि त्यांचा जो प्रयत्न होता धावसंख्या चांगली होण्याचा ते पहिल्या षटकामध्ये तरी त्यांचा प्रयत्न सफल झालेला आहे. आता इथून पुढे राहिलेल्या 3 षटकामध्ये किती धावसंख्या उभारतात हे आपल्याला पाहावं लागेल. त्यानंतर आता दुसरे षटक घेऊन आलेला आहे तो म्हणजे गोलंदाज गणेश बघूया आपल्या संघासाठी किती धावा रोखण्याचा प्रयत्न करतो, कारण पहिल्या षटकामध्ये रवी यांनी 11 धावा दिलेल्या आहेत. तर गणेश यांना आपल्या टीमसाठी कुठेतरी कमबॅक करून द्यावा लागेल, कारण त्यांना माहिती आहे जर धावसंख्या जास्त झाली तर आपल्याला सुद्धा चेस करताना थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, टफ होऊ शकतो. म्हणून गणेशांना एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु तेवढ्याच ताकदीचे फलंदाज पुढे त्यांच्या उभा आहेत, तो म्हणजे फलंदाज आहे प्रदीप आणि नॉन स्ट्रायकरला आहे तो म्हणजे कुंदन. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्लोअर 1 चेंडू फुलटॉस चेंडू आणि हा उत्तुंग असा षटकार मारलेला आहे तो म्हणजे फलंदाज प्रदीप. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतोय प्रदीप, कारण पहिल्या चेंडूवरती आल्या जसं काही पॅव्हलियनमधून सेट होऊन आलेला आहे असा पहिल्या चेंडूवरती एक तडाखेबा षटकार मारलेला आहे तो फलंदाज आहे प्रदीप. या 6 धावांच्या नंतर धावसंख्या होती ती म्हणजे 17. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा आडव्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, पण बॅटची एज लागून विकेट किपरच्या डोक्यावरून पाठीमागं एकच धाव मिळते. या 1 धावसंख्येनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 18. प्रदीप खेळतोय आपल्या वैयक्तिक 7 धाव या धावसंख्येवरती 2 बॉलचा त्यांनी सामना केलेला आहे. तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची एज लागून बॉल जमिनीलगत गेला. कुठेतरी क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे जिथे 1 धावसंख्या होणार होती तिथे 2 धावसंख्या काढलेली आहे ती म्हणजे फलंदाज प्रदीप यांनी. या 2 धावसंख्येनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 20. कुठेतरी आपल्या सारस्वत टीमला आपल्या क्षेत्ररक्षकांना एक चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल जर मोठ्या धावसंख्येपासून नेरूळ टीमला रोखावं असेल तर. आणि हा मला वाटते हा मंका विकेट पंचांचा निर्णय अंतिम राहील जो काय असेल तो. कृपया करून पंचाशी कोणी वाद घालू नका, कारण सामना अगोदरच लेट झालेला आहे खूप. जबरदस्त चलाकी दाखवली ती म्हणजे गोलंदाज गणेश आणि एक तडाखेबाज फलंदाज कुंदन याची मंका विकेट घेतलेली आहे. आणि नेरूळ संघासाठी एक मोठा हादरा म्हणावा लागेल कुंदन याच्या स्वरूपामध्ये. आता मात्र फलंदाजीसाठी स्वतः कर्णधार नितीन आपल्या टीमसाठी काय करतात बघूया. पुढच्या चेंडूवरती सुद्धा एक जबरदस्त टोलवला चेंडू, परंतु सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. शशी यांचा चांगला झेल म्हणावा लागेल आणि तिसरा हादरा बसतोय नेरूळ 40+ या टीमला आणि चांगला कमबॅक म्हणावा लागेल तो गोलंदाज गणेश. पहिल्या चेंडूवरती गणेशने षटकार दिला होता, पण त्यानंतर त्याने चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक केला आणि मोठे 2 हादरे दिले ते म्हणजे नेरूळ टीमला. आणि या नेरूळ टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 20. आतापर्यंत खूप चांगला प्रयत्न राहिला नेरूळ टीमचा, परंतु या षटकामध्ये कुठेतरी त्यांना रोखलेला आहे टीम सारसोळे या टीमने. अतिशय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे ती म्हणजे गोलंदाज गणेश यांच्याकडून. चांगला कमबॅक केलेला आहे त्यांनी. आता मात्र फलंदाजीसाठी आले तो म्हणजे सुशील आपल्या टीमसाठी किती धावसंख्या करते ते बघावं लागेल, कारण नेरूळ टीमची तसं बघायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली होती.
एक सुद्धा विकेट नव्हती, 11 धावा होत्या. पण दुसऱ्या षटकामध्ये थोडं चित्र पालटलं आणि मोठे 2 हादरे दुसऱ्या षटकामध्ये आपल्या नेरूळ संघाला लागले आणि धावसंख्या मात्र एक षटकार फक्त आला त्या ओव्हरमध्ये फक्त आणि नंतर स्थिर राहिली धावसंख्या. पुन्हा एकदा गणेशांचा चेंडू चांगल्या पद्धतीने फटकवलेला आहे. पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या हा षटकार मारलेला आहे, तो म्हणजे फलंदाज सुशील. जबरदस्त षटकार मारला. आपण बघताय पुढे एक पोस्टर लावलेला, डायरेक्ट पोस्टरवरती हा चेंडू आदळलेला आहे. या शॉटचं नाव पोस्टर शॉट असं म्हणता येईल. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने फटकवला चेंडू आणि क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी, या चुकीवरती 2 धावा आलेल्या आहेत. ते म्हणजे फलंदाज सुशील याला पहिल्या चेंडूवरती षटकार मारलेला असताना दुसऱ्या चेंडूवरती जीवदान देणं म्हणजे एक मोठी चुकी म्हणावं लागेल क्षेत्ररक्षक यांच्याकडून. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. जर तुम्ही कॅच पकडली तर मॅच विन होते, हे मात्र लक्षात ठेवावं लागेल. आता या 2 धावसंख्येनंतर धावा होत्या त्या म्हणजे 28. दोन षटकानंतर धावसंख्या होती ती म्हणजे 28. आता तिसरं षटक घेऊन आला तो म्हणजे एक जबरदस्त लेफ्ट हँडेड गोलंदाज मिथुनला कुठंतरी धावसंख्येवरती लगाम घालावा लागेल. कारण बघायला गेलं तर नेरूळ 11 संघाने अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करून चांगल्या पद्धतीने मोठा स्कोर उभारलाय 2 ओव्हरमध्ये. आता तिसरी ओव्हर घेऊन येतोय मिथुन. सारसोळ टीमच्या कर्णधारांनी मिथुनवरती विश्वास दाखवलेला आहे, कारण एक अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज आहे, लेफ्ट हँडेड. जबरदस्त चेंडू. बघायला गेलं तर हा स्पीड खूप जबरदस्त होता. बॅट्समन नितीन यांना काही समजलं नाही चेंडू आणि डॉट पद्धतीचा चेंडू आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती डॉट धावसंख्या, स्थिर धावसंख्या आहे ती 28. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. आता दुसरा चेंडू येतोय. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा जमिनीलगत फटकवलेला आहे चेंडू. 1 धाव येते. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण चांगली फेकी म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षक गणेशची चांगली फेकी बघितली आपण, कारण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असून त्यांनी फेकी केल्यामुळे एकच धावसंख्या मिळते. या 1 धावसंख्येनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 29. मिथुनची चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. पुढच्या चेंडूवरती चांगला फटका, 1 बाउन्स सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा 2 धावा काढलेल्या आहेत. थोडंसं आळशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, त्यामुळं फलंदाजाने त्याचा फायदा उचलून 2 धावा काढलेल्या आहेत. या 2 धावसंख्येनंतर स्कोर होतोय तो म्हणजे 31. सिंगल डबलने सुद्धा थेंबे थेंबे तळसाचे म्हणतात, अशा पद्धतीने नेरूळ टीमची धावसंख्या जर बघायला गेले तर चांगल्या पद्धतीने धावसंख्या 31 झाली आहे आणि तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टोलवला आणि हा डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव. चांगली फटकेबाजी बघायला मिळते. सिंगल डबलचं चांगलं प्रदर्शन बघायला मिळते नेरूळ टीमकडून आपल्याला. मागच्या मॅचमध्ये बघायला गेलं तर सुशील यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता. आता ह्या मॅचमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी करताना बघायला मिळतात फलंदाज सुशील. पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त शॉट बघावा लागेल आणि हा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा जबरदस्त षटकार. जेवढ्या स्पीडनं चेंडू मिथुनने टाकला तेवढ्या स्पीडने चेंडू सुशील यांनी ऑफसाईडच्या दिशेने जबरदस्त षटकार मारला आणि या षटकारानंतर धावसंख्या होते ती म्हणजे 38. लाजवाब फलंदाजी म्हणावं लागेल फलंदाज सुशील. कुठंतरी मिथुनची गोलंदाजी बघा आपल्याला पहिल्या 3-4 चेंडूवरती चांगला कमबॅक केला होता मिथुनने, पण या चेंडूवरती एक मोठा फटका आला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू फटकवलेला आहे
अतिशय जबरदस्त उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षक झालं. दुसरी धाव काढताना मात्र कर्णधार नितीन यांना आपली विकेट गमावावी लागेल, कारण त्यांना माहिती आहे समोर सुशील जर मोठे फटके मारतोय तर आपल्याला स्ट्राईक हा सुशीललाच द्यावा लागेल. म्हणून आपल्या विकेटचं कुठेतरी कॉम्प्रोमाइज केला आणि त्यांनी आपल्या स्वतःची विकेट गमावून सुशीलला स्ट्राईकवरती आणलेला आहे, कारण त्यांना माहिती आहे सुशील हा फलंदाज किती घातक ठरू शकतो सर्वांना. मिथुन याने चांगलं कमबॅक केलं. 3 ओव्हरनंतर धावसंख्या होती ती 39. मिथुन या षटकामध्ये एक षटकार खाला, पण बाकीच्या चेंडूवरती चांगला त्याने कमबॅक मिळवून आपल्या टीमसाठी कुठेतरी थोडंफार धावसंख्या रोखण्यामध्ये यश मिळवलं. आता यानंतर लास्ट शेवटचा हाणामारीचा षटक घेऊन येतात ते म्हणजे गोलंदाज शशी, आणि फलंदाज आलाय तो म्हणजे चंद्रकांत. बघूया आपल्या टीमसाठी लास्ट शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवतोय, कारण समोर एक तगडा फलंदाज सुशील सारखा फलंदाज जो ज्याच्या बॅटमधून जबरदस्त धावा आलेल्या आहेत असा फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव आलेली आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते म्हणजे मिथुन यांनी चांगली फेकी केली. आता स्ट्रायकिंग एंडवरती आणलेला आहे तो म्हणजे सुशील याला, कारण चंद्रकांत यांना माहिती आहे की आपल्याला स्ट्रायकिंग एंडला आणायचं ते म्हणजे सुशील, कारण त्याच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा आलेल्या आहेत याच्या अगोदरच्या षटकामध्ये. पुढील चेंडू चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू, कुठंसा समजला नाही सुशील यांना, काहीसा समजला नाही आणि हा डॉट चेंडू जातोय. षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूमध्ये सुशील यांचा प्रयत्न असेल की मोठ्यात मोठी धावसंख्या उभा करावी लागेल, कारण पुढे सुद्धा त्यांना माहिती आहे सारसोळे टीम एक जबरदस्त टीम आहे, ज्यांच्या टीममध्ये जबरदस्त बॅट्समन आहेत. त्यांच्यासमोर जर आव्हान ठेवायचं झालं तर एक मोठं आव्हान ठेवावं लागेल. हॅलो, घोषित क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू एक धावेने भर. धावसंख्या झालेली आहे किती? शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या होते ती म्हणजे 41. समाधानकारक धावसंख्या मानावी लागेल टीम नेरुळ यांची. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना बघताय. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने अतिशय चांगला उत्कृष्ट असा फटका गॅपमधून, त्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, त्यानंतर फेकी करेपर्यंत 2 धावा काढलेल्या आहेत. या 2 धावसंख्येनंतर स्कोर धावसंख्या होती ती म्हणजे 43. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हणावं लागेल शशी यांची. यॉर्कर पद्धतीचे चेंडू टाकतात, कारण त्यांना माहिती आहे पुढे घातक फलंदाज सुशील उभा आहे आणि सुशीलला जर बॅट खाली दिला तर त्यांना माहिती आहे बॉल कुठे जाणार आहे तो, त्यामुळे त्यांनी यॉर्कर पद्धतीचे चेंडू अवलंबले आणि सिंगल डबल धावसंख्या सुशील यांनी काढत धावसंख्या 43 झाली आहे. पुन्हा एकदा चांगला हाफ ट्रॅकर होता, लेग साईडच्या दिशेने फटकवलेला होता. पुन्हा या दोन धावा, अतिशय जबरदस्त लाजवाब रनिंग म्हणावं लागेल सुशील यांचं. या 2 धावसंख्येनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 45. आपल्याला लाजवाब आयोजन बघायला मिळते. वनमंत्री चषक 2025 ग्रामस्थ मंडळ आणि 40+ बोनकोडे गाव, एक अतिशय उत्कृष्ट असे सुंदर असं नियोजन. 3 दिवस शुक्रवार, शनिवार, रविवार या स्पर्धेचं ही स्पर्धा तुम्ही 3 दिवस बघू शकता यूट्यूब लाईव्ह. आपल्याला क्रिक लाईव्ह या यूट्यूब माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. या षटकातीलचा 5वा चेंडू आणि कुठंतरी सुशील यांना समजला चेंडू डायरेक्ट पायावरती आला आणि सुशील हे धावबाद होत आहेत आणि
धाव संख्या स्थिर आहे. धाव संख्या होते ती म्हणजे 45. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती म्हणजे 45. 24 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे ती म्हणजे आव्हान ठेवलेलं आहे 24 चेंडू आणि 46 धावा. सारसोले 40+ संघासमोर आव्हान ठेवलं. लवकरात लवकर फिल्डिंग लावावी. नेरुल 40+ प्लीज. नेरुल 40+ संघाने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवावं ही आपणास नम्र विनंती. 46 धावाचं आव्हान. 24 चेंडू 46 धावा. 11 सव्वा 11चा ॲव्हरेज 11.5चा ॲव्हरेज आहे. सुस्वागतम सुस्वागतम. संध्याकाळची वेळ आहे. लवकरात लवकर सामना चालू करा प्लीज. आपणास नम्र विनंती. नेरुल आणि सारसोले संघाने ओपनर जोडी पाठवावी. 46 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे नेरुल 40+ संघाने. सारसोले 40+ संघासमोर वनमंत्री चषक 2025 ग्रामस्थ मंडल आणि बोनकोडे 40+ संघ. एक चांगला संघ बोनकोडे 40+. दोन्ही संघाचे 12 खेळाडू आहेत आलेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. लवकरात लवकर सामना चालू करा. 24 चेंडू 46 धावा. रोमांचक असा सामना इथे बघायला भेटणार आहे. यांच्यात तो जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार. रविवारी खेळायला भेटेल त्यांना. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच ऑन आहे. रोमांचक असा सामना. संध्याकाळची वेळ. लवकरात लवकर सामना चालू करा. चांगलं पोस्टरचं आयोजन. रंगीबेरंगी आयोजन. भव्य दिव्य असं आयोजन बोनकोडे गाव नगरीत. 3 दिवसाची ही क्रिकेटची पंढरी तुम्हाला बघायला भेटणार आहे. जबरदस्त आयोजन. चांगली पिच. चांगलं ग्राउंड. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ टुर्नामेंट बोनकोडे गाव नगरीत. चांगले खेळाडू या गावामध्ये आहेत. चांगले कलाकार आणि धार्मिक असं हे गाव बोनकोडे गाव नगरी नई मुंबई. कलाकारांचं गाव, खेळाडूंचं गाव आणि धार्मिक असं गाव. ज्या गावामध्ये चांगले चांगले प्रोग्राम होतात धार्मिक. विठोबाचं मंदिर आहे. जबरदस्त मंदिर आहे. तिथे चांगले चांगले सोहळे होतात. तसंच हे 3 दिवस तिथे सोहळा चालू आहे. जबरदस्त असं चांगलं विठोबाचं मंदिर आहे. तुम्हाला काय पंढरपूरला जायची गरज नाही. या गावात तुम्ही विठोबाचं दर्शन घेतलं तरी पंढरपूरला गेल्यासारखं वाटतं. असं हे मंदिर जबरदस्त मंदिर आहे. नावाजलेले असे नई मुंबईत बोनकोडे गाव नगरीत विठोबाचं मंदिर आहे. सुंदर असं मंदिर. ह्या गावाची ही टुर्नामेंट आहे. 3 दिवसाचा आजचा पहिला दिवस. पहिलं षटक टाकण्यासाठी येत आहेत निलखंड. बेस्ट खेळाडू नई मुंबई. ओपनर जोडी आहे सारसोली संघाची. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. पहिला चेंडू नकारात्मक चेंडू. पंचांचा इशारा. शत्रू बेस्ट खेळाडू नई मुंबई. बोनकोडे 40+ संघाचे कर्णधार. एक आधारस्तंभ क्रिकेटसाठी. काय पण चांगली पंचांची कामगिरी. चांगले असे पंच. चांगले खेळाडू आहेत. कितीतरी सामने बोनकोडे 40+ संघाला जिंकून दिलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. पहिला चेंडू. चांगला चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा चेंडू. चांगली विकेट किपिंग. व्हॉट अ मॅच. खातं खोललेलं आहे. व्हाईट बॉल नंतर 1 बॉल पूर्ण झालेला आहे. निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग निलखंड यांची. दुसरा चेंडू. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन शशी. चांगला असा शेप शॉ. लॉंगला जाणारा चेंडू आणि चांगला झेल. व्हॉट अ फिल्डिंग. नेरुल 40+ संघाकडून चांगली फिल्डिंग. लेग साईडला. लॉंग लेग साईडला. फाईन लेगला. प्रदीप बेस्ट खेळाडू नई मुंबई. चांगलं क्षेत्ररक्षण नेरुल 40+ संघाकडून. आणि या क्षेत्ररक्षणाची गरज आहे नेरुल 40+ संघाला.
आणि चांगला फलंदाज बाद झालेला आहे शशी तांडेल. बेस्ट खेळाडू नाही मुंबई. जयेश बेस्ट खेळाडू नाही मुंबई. सारसोले 40+ संघाकडून 4 षटकांचा सामना. लवकरात लवकर बॅट्समनने क्रीजवर जावे ही आपणास नम्र विनंती सर्व कर्णधारांना आणि खेळाडूंना. बघा हारजीत असते, खेळाडूंनी खेळाडूची वृत्ती दाखवावी, कॅप्टनशिप दाखवावी. हे सर्व खेळाडूंमध्ये असते. तुम्ही सर्व क्रिकेटचे महागुरू आहेत. 40+ म्हणजे क्रिकेटचे महागुरू. क्रिकेटचे सर्व नियम त्यांना माहिती आहेत आणि कसं खेळायचं हे ज्ञान आहे त्यांना. बघूया तिसरा चेंडू. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला उत्तुंग असा फटका. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. इनकट चेंडूचा फायदा जयेश यांना. आणि मला वाटतं काहीतरी झालेलं आहे तिथे. चेंडू गेला कुठे, जाने कथा काशी गया वाशी, असं काहीतरी झालेलं आहे. पंचांचा इशारा. 2 धावा ना, पंचांचा इशारा. 2 धावा, 2 धावा. सॉरी एकच सॉरी 1 धाव. 1 धाव. जिथे षटकार होता काहीतरी झालं आणि 1 धाव. कुठेतरी लागला बॉल. क्रिकेटमध्ये असंच होतं बघा. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला उत्तुंग असा फटका. लॉंग लॉंग षटकार. या षटकाराची गरज आहे उदय तांडेल. बेस्ट खेळाडू नाही मुंबई. आणि समोर आहे निलखंड. बेस्ट खेळाडू नाही मुंबई. क्रिकेटचे महागुरू बॅट्समन बॉलर. जबरदस्त रोमांचक असा सामना या षटकारानंतर. चांगला फटका उदय तांडेल. बेस्ट खेळाडू नाही मुंबई. क्रिकेटसाठी काय पण. सारसोले 40+ संघाचे आधारस्तंभ आणि स्वतः कर्णधार. चेंडू पूर्ण झालेले आहेत. 4. 5वा चेंडू. चांगला फटका. व्हॉट अ शॉट. झाडू शॉट ज्याला म्हणतात. उदय शॉट. व्हॉट अ षटकार. व्हॉट अ बॅटिंग. व्हॉट अ क्रिकेट. सारसोले 40+ संघाकडून चांगली फलंदाजी. चांगली फलंदाजी. धावसंख्या झालेली आहे 5 चेंडू नंतर 14. ज्या ॲव्हरेजची गरज आहे सारसोले 40+ संघाला तो ॲव्हरेज पेक्षा जास्त धावा घेताना दिसत आहेत सारसोले संघाचे फलंदाज जयेश आणि उदय. व्हॉट अ बॅटिंग. 2. 1 षटकार. 2 मला 2 षटकार ना. 2 षटकार ठोकलेले आहेत. चांगली बॅटिंग उदय. बेस्ट खेळाडू नाही मुंबई. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला फटका. कव्हर पॉइंटला जाणारा चेंडू. 1च धाव. षटक संपलेला आहे. 15 धावसंख्या झालेली आहे सारसोले 40+ संघाची. चांगली फलंदाजी उदय तांडेल यांच्याकडून. मास्टर ऑफ मास्टर खेळाडू नाही मुंबई उदय तांडेल. क्रिकेटसाठी काय पण. एक स्वतः कर्णधार सारसोले 40+ संघाचे. 15 धावसंख्या झालेली आहे. 46 धावांचं आव्हान आहे 4 षटकामध्ये. दोन्ही बाजूनी ऑन आहे मॅच. 18 चेंडू आणि 31 रन. 18 चेंडू आणि 31 धावा. हा सामना जिंकण्यासाठी सारसोले 40+ संघाला दोन्ही बाजूनी मॅच ऑन आहे. संध्याकाळची वेळ. लवकरात लवकर सामना चालू करा. 3 षटक शिल्लक आहेत. नितीन आलेले आहेत बॉलर्स. गोलंदाज बेस्ट खेळाडू नाही मुंबई. नेरूल 40+ संघाकडून जबरदस्त सामना. रोमांचक असा सामना. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला चेंडू आणि स्वतःच्या गोलंदाजीवर चांगला झेल. चांगला विकेट. व्हॉट अ बॉलिंग. नितीन यांची व्हॉट अ बॉलिंग. आणि बाद झालेले आहेत उदय तांडेल. चांगली फलंदाजी करताना बाद झालेले आहेत. चांगला फायदा या विकेटचा नेहरू 40+ संघाला झालेला आहे. स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेतलेला आहे. व्हॉट अ बॉलिंग. नितीन. गोल गोल टप्पा पडल्यानंतर गोल गोल चेंडू त्यांच्या बॅटवर गेला आणि स्वतः गोलंदाजीवर झेल घेतलेला आहे.
चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर कॅच घेतलेला आहे स्वतःच्या चेंडूवर आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत गणेश. एक बेस्ट खेळाडू नाही मुंबई सारसोले 40+ संघाकडून फलंदाजीसाठी आलेले आहेत. चांगली फलंदाजी करून बाद झालेले आहेत उदय तांडेल. चांगलं असं पोस्टरचं आयोजन आहे. रंगीबेरंगी आयोजन भव्य दिव्य असं आयोजन. लवकरात लवकर सामना चालू करा. दुसरा चेंडू राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. व्हॉट अ मॅच. बोनकडे गाव नगरीत राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला चेंडू 1 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगला एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. व्हॉट अ फिल्डिंग नेहरू 40+ संघाकडून. 17 चेंडू किती 16 चेंडू आणि 30 धावा. 16 चेंडू आणि 30 धावा. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला फटकार सेम शॉट 1 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 2 3 4 अपील झालेला आहे. पंचांचा इशारा. नॉट आउट. 2 धावा. चांगली रनिंग द बिटवीन गणेश आणि जयेश. बेस्ट खेळाडू नाही मुंबई. चांगला थ्रो होता पण टप्प्यामध्ये आला आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 18. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू. पंचांचा इशारा. घोषिताची 1 धाव. मॅच ऑन आहे. दोन्ही बाजूनी मॅच ऑन आहे. धावसंख्या झालेली आहे 19. चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झालेली आहे 19. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 46 धावांचं आव्हान आहे. 14 चेंडू आणि 27 धावसंख्या. चांगला फटका आणि चांगला झेल लॉंगला. चांगली फिल्डिंग प्रदीप यांची मला वाटतं. प्रदीप बेस्ट खेळाडू नाही मुंबई. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला फटका करून बाद झालेले आहेत. 2 झेल घेतलेले आहेत. चांगल्या खेळाडूंचे झेल घेतलेले आहेत त्यांनी आणि याचा फायदा नेहरू 40+ संघाला आहे. आणि 13 चेंडू आणि 27 धावसंख्या. लवकरात लवकर सामना चालू करा. अंधार पडत आहे. लवकरात लवकर फलंदाज क्रीजवर जावे आणि बॅटिंग करावी ही आपणास नम्र विनंती. व्हॉट अ मॅच. व्हॉट 13 चेंडू 37 धावा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आजचा शुक्रवार आहे. देवीचा श्लोक देवीचा मंत्र बोलला जातो. देवी मातेचा दिवस आज शुक्रवार. बघूया शेवटचा 13 चेंडू 37 धावा. व्हॉट अ मॅच. बोनकोडे गाव नगरीत रोमांचक असा शेवटचा सामना. या सामन्यातून जो जिंकेल तो सेमीफायनलला पोहोचणार आहे आणि रविवारी खेळायचं त्यांना. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला उतुंगा असा फटका. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. षटकार. ज्या षटकाराची गरज होती सारसोले 40+ संघाला तो षटकार ठोकलेला आहे. आता 12 चेंडू 21 धावा. 12 चेंडू 21 धावा. 21 धावा. 12 चेंडू आणि 21 धावा. बघा आम्ही 14-15 वर्षापूर्वी अशाच आमच्या संघाला धावसंख्या पाहिजे असायची 12 चेंडू आणि 21 धावा. तेव्हा मी पण बॅटिंग करायचो आपल्या घनसोली 40+ संघाकडून. 15 म्हणजे 14-13 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी सहज 1 ओव्हर बाकी असताना बाकी ठेवून ही मॅच जिंकवायचो. एक सांगतो तुम्हाला, माझं मोठेपण सांगत नाही पण मी माझं सांगतो. असं हे क्रिकेट असतं पण केव्हा केव्हा होत नाही मॅच. 12 चेंडू आणि 21 धावा असताना
एक ओव्हर बाकी ठेवत असताना मी मॅच घनसोली 40+ संघाला जिंकून द्यायचो 13-12 वर्षापूर्वी. चला मॅच चालू करा. 12 चेंडू आणि 21 धावा. आता क्रिकेट बदललेलं आहे, भरपूर बदललेलं आहे, पण क्रिकेट लवकरात लवकर सामना चालू करा प्लीज. तिसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत आनंद. बेस्ट खेळाडू नाही मुंबई. आनंद चांगले बॉलर आहेत. राईट हँड बॉलर, लेफ्ट राईट हँड बॉलर, राईट हँड बॅट्समन. चांगला फटका. बाप रे बाप षटकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. लॉंग लॉंग षटकार. 11 चेंडू आणि 15 धावा. 11 चेंडू 15 धावा. हा सामना जिंकण्यासाठी सारसोले 40+ संघाला. व्हॉट अ बॅटिंग. गणेश बेस्ट खेळाडू नाही मुंबई. 2 षटकार ठोकलेले आहेत. चांगली बॉलिंग अनंत यांची. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. निर्धाव चेंडू. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ किपिंग सुशील यांची. मॅच दोन्ही बाजूनी ऑन आहे. 10 चेंडू आणि 15 धावा. 10 चेंडू आणि 15 धावा. 10 चेंडू आणि 15 धावा. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला उत्तुंग असा फटका. लॉंग 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 आणि चांगला प्रयत्न झेल घेण्याचा. आणि चांगला प्रयत्न झेल घेण्याचा. 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 धावा घेतलेल्या आहेत. 9 चेंडू, 9 चेंडू आणि 13 धावा. चांगले आमचे ऑपरेटर आहेत लाईव्ह युट्यूबवर. 9 चेंडू 13 धावा. दोन्ही बाजूनी मॅच ऑन आहे. चांगले गुणलेखक आहेत. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला जाणारा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. मिड ऑफला जाणारा चेंडू. 1 धाव पूर्ण केलेले. 8 चेंडू 12 धावा. 8 चेंडू 12 धावा. संध्याकाळची वेळ झालेली आहे. सूर्य अस्ताला गेलेला आहे. लवकर घ्या. सुंदर असं आयोजन बोनकोडेगाव 40+ संघाकडून. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला फटका. लॉंग ऑनला जाणारा चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण केलेला आहे आणि चांगला थ्रो पण बॉलर्सला घेता आलेला नाही. आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. व्हॉट अ रनिंग द बिटवीन सारसोले 40+ संघाकडून. फलंदाजाकडून चांगली रनिंग द बिटवीन. 2 धावा घेतलेल्या आहेत आणि 7 चेंडू 10 धावा. बाप रे बाप. मॅच दोन्ही बाजूनी ऑन आहे. 10 किती 10 ना. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला आणि चांगला झेल आणि चांगली बॉलिंग. किती पाहिजे. 6 चेंडू 6 चेंडू 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. लवकरात लवकर सामना चालू करा प्लीज. लवकरात लवकर फलंदाज क्रीजवर यावा नम्र विनंती. 6 चेंडू 10 धावा. अंधार पडणार आहे बघा. सूर्य अस्ताला गेलेला आहे. बॅट्समन नेम, बॅट्समन नेम अभिमन्यू. मनोज 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 आलेला आहे. बेस्ट खेळाडू नाही मुंबई. सर्व चांगले खेळाडू दोन्ही संघामध्ये आहेत. चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज, चांगले क्षेत्ररक्षक आणि चांगले किपर. लवकरात लवकर सामना चालू करा प्लीज. 6 चेंडू 10 धावा. दोन्ही बाजूनी मॅच ऑन आहे. कुठल्या क्षणी कोण हारेल कोण जिंकेल. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावावं. लवकरात टीम मीटिंग नको. शेवटचं षटक टाकण्यासाठी येत आहेत प्रदीप. एक बेस्ट खेळाडू नाही मुंबई आणि सामना करणार आहेत. सामना करणार मनोज ना. गणेश. ओव्हर झालेले आहे बरोबर.
गणेश बेस्ट खेळाडू नवी मुंबई क्षेत्ररक्षण लावलेला आहे. कव्हर पॉइंट लॉंग ऑन एक्स्ट्रा कव्हर पॉइंट गली मिड ऑन मिड ऑफ लॉंग फाईन लेग लॉंग असं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. 6 चेंडू 10 धावा. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन बघूया. नकारात्मक चेंडू पंचांचा इशारा. जास्त ऑफ साईडला जाणारा चेंडू. या चेंडूवर नकारात्मक चेंडू पंचांचा इशारा. त्याचा फायदा झालेला आहे सारसोले 40+ संघाला. 6 चेंडू 9 धावा. 6 चेंडू राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला चेंडू. व्हॉट अ बॉलिंग 5 चेंडू 9 धावा. रोमांचक अशी मॅच नेरुल 40+ वर्सेस सारसोले 40+. एक समोरासमोर पडोसी असे गाव दोन्ही संघाची मॅच चालू आहे. व्हॉट अ बॉलिंग पंचांचा इशारा आणि बॅट कट. क्या बॉलिंग आहे यार नेरुल 40+ संघाकडून. चांगली बॉलिंग. किती 4 चेंडू 9 धावा. व्हॉट अ मॅच. लवकरात लवकर क्रीजवर यावे फलंदाजांनी. आपणास नम्र विनंती. टीम मीटिंग नको फिल्डर्स. नेरुल 40+ सारसोले 40+. 4 चेंडू 9 धावा. दोन्ही चांगले टीम आहेत. नवी मुंबईत गाजलेले असे टीम नवी मुंबई अंतर्गत मास्टर कप मध्ये गाजलेले असे दोन्ही टीम मध्ये मॅच चालू आहे. दोन्ही संघाकडे मॅच ऑन आहे. कुठल्या क्षणी शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा हा सामना. 4 चेंडू 9 धावा. चांगले गुणलेखक चांगले कॉमेंटेटर इथे 3 दिवसामध्ये तुम्हाला भेटणार आहे. आजचा पहिला दिवस उद्घाटन सोहळ्याचा दिवस. बघूया 4 चेंडू 9 धावा. जबरदस्त सामना. संध्याकाळची वेळ. रंगीबेरंगी आयोजन. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला चेंडू. व्हॉट अ बॉलिंग 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. चांगली बॉलिंग. प्रदीप राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला फटका पण मिस झालेला आहे फटका. 2 चेंडू 8 धावा. पॅव्हलियन में घबराहट. दोन्ही सारसोले नेरुल 40+ या पॅव्हलियन मध्ये घबराहट झालेली आहे. कुठल्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. 2 चेंडू 8 धावा. जबरदस्त सामना. 2 चेंडू 8 धावा. मीटिंग नको. लवकरात लवकर सामना चालू करा प्लीज. मंडळाची विनंती आहे तुम्हाला. टाइमपास करू नये. खेळाडू वृत्ती दाखवा. हारजीत असते. तुम्ही क्रिकेटचे गुरु आहेत. क्रिकेटचे मास्टर आहेत तुम्ही सर्व. काय सांगायची गरज नाही. क्रिकेटचे डावपेच तुम्हाला सर्व माहिती आहेत. असे खेळाडू आहेत तुम्ही. 2 चेंडू 8 धावा. डे नाईट मॅच चालू झालेली आहे. डे नाईट मॅच बोलता दिला. डे नाईट टुर्नामेंट बोनकडे गाव नगरीत. सुस्वागतम. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला फटका आणि षटकार. व्हॉट अ शॉट. 1 चेंडू 1 चेंडू 4 धावा. चौकार. चांगली बॅटिंग. अभिमन्यू. चांगला फटका. 1 चेंडू 4 धावा. मॅच दोन्ही बाजूनी ऑन आहे. दोन्ही संघाच्या पॅव्हलियन मध्ये घबराहट. रोमांचक असा सामना. डे नाईट मॅच बोनकोडे गाव नगरीत. सर्व प्रेक्षकांची खेळाडूंची पाहुण्यांची गर्दी हा सामना बघण्यासाठी. जबरदस्त सामना. 1 चेंडू 4 धावा. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन आणि पंचांचा इशारा.
वाईट बॉल. तरी पण दोन्ही बाजूनी मॅच ऑन आहे. दोन्ही बाजूनी मॅच ऑन आहे. एक चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस आहे, नियम आहे नवी मुंबई मास्टर कप अंतर्गत. एक चेंडू 3 धावा, कंपल्सरी 3 धावा काढायचे आहेत. व्हॉट अ बॉलिंग प्रदीप. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन, राईट हँड बॅट्समन. चांगला फटका आणि चेंडू. 2 धावा पूर्ण झालेले आहेत आणि मॅच इक्वल झालेली आहे आणि कंपल्सरी धावा पाहिजे होत्या सारसोली संघाला. बॅड लक, 1 धावेने कमी झालेली आणि मॅच नेरुल 40+ संघाने जिंकलेले. रोमांचक असा सामना. सारसोली 40+ संघ या टुर्नामेंटमध्ये भाग घेतला आणि सेमीफायनलला पोहोचलेला संघ नेरुल 40+ संघ. अभिनंदन, धन्यवाद.